पुढचा जन्म मिळण्यासाठी राग लागतो, द्वेष लागतो, मोह लागतो, ईर्ष्या लागते, तृष्णा लागते, भय लागते, व्याकुलता लागते, विचिकित्सा लागते, संदेह लागतो, जरकुकडेपणा लागते, म्हणजे कामवासना लागते, म्हणजे थोडक्यामध्ये तृष्णा लागते. ही तृष्णा तुम्ही काढून टाकली ते काय म्हणतात, आता पुन्हा गेहंग नकासी सब्बा ते फासुका भग्गा, मी सगळं भग्न करून टाकलं. विसंखार गतं चित्तन हा शब्द बघा इथं आला. काय म्हटले, मी कोणाला मारून टाकलं, विसंखार गतं, म्हणजे विशेष प्रकारे संस्कार युक्त असलेलं जे चित्त आहे, जे गती मिळवून देते बघा, विसंखार गतं चित्तन. म्हणून बुद्ध काय म्हटले की माझा पुन्हा जन्म होणार नाही. का होणार नाही, कारण विसंखार गतं चित्तन तन्हानं, ज्याच्यामध्ये तन्हा म्हणजे तृष्णा, ज्या चित्तामध्ये तृष्णा आहे आणि ते चित्तच पुढच्या जन्माची गती मिळवून देत आहे. विसंखार विशेष प्रकारचे संस्कार, विसंखार गतं म्हणजे जे गती मिळवून देत आहे, गती मिळवून देणारं चित्त म्हणजे संखार गतं चित्तन. तर आपल्या तोंडानं बोललेलं ते कर्म जे दुसऱ्याचा हानी करताय, आपल्या शरीराने केलेलं ते कर्म जे की हत्या, चोरी, बेविचार, खोटं बोलणं, नशा पद्धत, हे कर्म आपल्याला विशेष प्रकारचा संखार गती मिळवून देतात पुढचा जन्म. हे जर आपल्या हातून झाले तर आपली पुढची गती होते, पुढचा जन्म नक्की होतो. का होतो, कारण ते संस्कार आपल्यामध्ये पडून राहतात. त्याला म्हणतात विसंखार गतं चित्तं तन्हानं, त्याच्या